थंडीचे दिवस चालले आणि तरीही मी आवळाचा ज्यूस पीत नाही आहे. याच्यामागे रिझन आहे. 2-4 वेळा मागे असं म्हणजे 2-3 आठवड्यापासून जेव्हा पण भाजीपाला घेण्याचं ठरलं ना, तेव्हा 1-2 वेळा तर मी गेलीच नव्हती आणि एखाद वेळा गेली ना, तर तेव्हा आवळा काही असं लक्षातच आला नाही. त्यामुळे म्हणजे जवळ-जवळ 1 किंवा पाऊण महिना जो आहे तो विदाऊट आवळ्याचा ज्यूस पिताना माझा गेलेला आहे. पण आता लास्ट टाईम जेव्हा गेली ना, तेव्हा आठवणीने आवळे जे आहे ते मी विकत घेऊन आलेली आणि आता म्हटलं ज्यूस पिणं स्टार्ट करूया. कारण बघा हेअरफॉल तर काही नाही मला एवढा, पण जो म्हणजे डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम आहे ना, आता थंडीमुळे खूप जास्त होतो. त्यामुळे मी आता पुन्हा सुरुवात केलेली आहे आणि पियाला पण थोडासा द्यायचा जर मला जे म्हणजे थोडी सुरुवात करायची तिला, एक-एक घूट जे आहे तिला द्यावं म्हणून. तसं मुलं पीत नाही, पण 1 घूट दिला तर पिऊन घेतात. मध्ये जसंही असलं तसं. नेक्स्टवाला घूट ते काही घेत नाही. तर चला वेलकम बॅक टू माय चॅनल आणि विथ हेल्दी रेसिपी. आय होप तुम्ही पण माझ्यासारखं जे आहे आता म्हणजे तुम्ही पण गॅप घेतला असेल किंवा विसर पडला असेल तुम्हाला आवळा ज्यूस पिण्याचा, तर मी तुम्हाला आठवण करून देते बघा. मी आवळा ज्यूस बनवताना त्यामध्ये काहीच ॲड करत नाही, फक्त पाणी ॲड करते आणि त्याचं बारीक पेस्ट बनवून घ्यायची आणि गाळणीने जे आहे ना गाळून घ्यायचं. यामध्ये तुम्ही म्हणजे टेस्टसाठी बऱ्याच गोष्टी ॲड करू शकतात. पुदिना ॲड करू शकतात आणि जे काळं मिरी वगैरे असतं ते पण तुम्ही त्याचं पावडर ॲड करू शकतात. काळं मीठ असतं ते पण ॲड करायचं, जेणेकरून म्हणजे काळं मीठ वगैरे ॲड केलं ना की त्याचा आंबटपणा थोडासा बॅलन्स होऊन जातो आणि जास्त आंबट लागत नाही. पण मी म्हणजे अगदी नॉर्मलच घ्यायचा प्रयत्न करते. कधीतरी वाटलं मला चिया सीड टाकून थोडं प्यायचं आहे तर मग चिया सीड टाकून घेते. अदरवाईज मग मी असंच फटक्यात बनवते आणि फटक्यात पिऊन घ्यायचं. म्हणजे जास्त तामझाममध्ये जर लागलो ना आपण तर मग गोष्टी थोड्याशा ज्या इझी असतात ना त्या कॉम्प्लिकेट व्हायला लागतात. हे पण टाका ते पण टाका. त्यापेक्षा मी सवय करून घेतली स्वतःला आणि मस्त फ्लावर्स बघता बघता पिते. म्हणजे याचा आंबटपणा मला काही जास्त फील होणार नाही. आणि चला आता एकटीच पाहत होती म्हटलं तुम्हालाही दाखवूयात. आणि बघा किती छान मस्त जे आहेत फ्लावर्स आज पण आहेत माझे आणि रोजच राहतील, कारण इतके झाडं आहेत की तुम्हाला कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या याला फ्लावर असणार आहे आणि माझ्याकडे दाखवायला नेहमीच माझी बाल्कनी असणार आहे. आणि बघा एकजोर पण हळूहळू आता हे छोटे छोटे फ्लावर्सने पूर्ण भरतंय आणि जास्वंदाला दररोज एक फूल असतं या बाय द वे. म्हणजे वाटत होतं असं स्टार्टिंगला की सगळे एकसाथ ब्लूम होतील, पण असं नाही, दररोज एक फूल असतं मस्त. आणि ह्या साईडून काहीशी अशी दिसते माझी बाल्कनी. सो त्यानंतर जे आहे आज एक महत्त्वाचं काम मला करायचं होतं, ते म्हणजे माझं जे हे कोकोनट ऑइल मी बाहेर ठेवलं होतं ना, तर हे आता बरेच म्हणजे तरी 15 दिवसांपेक्षा थोडे 1-2 दिवस जास्तच झाले. आता म्हटलं याला जे आहे व्यवस्थित गाळून बरणीत भरून घेऊया, जेणेकरून अजून पुढचं जे आपली बॅच आहे ती बनवून जी असते ती बनवायला प्रोसेस होते. आणि याच्या पुढची मी जेव्हा यामध्ये टाकेल ना आता सगळं सामान, सांगतेच मी तुम्हाला कसं काय. पण मग तिला एवढी घाई नसते. तुम्ही महिनाभर पण उन्हात पडू दिलं तर पडू द्या, काही हरकत नाही. कारण ह्या वेळेसचं ऊन असं म्हणजे थंडीचं ऊन एवढं कडक पण नसतं आणि राहिलं तरी रात्री पूर्ण ऑइल थिजून जातं. मग ते सकाळी त्याला 10-11 वाजेपर्यंत ते थिजलेलं जे आपलं कोकोनट ऑइल असतं ते मग हळूहळू वितळतं आणि मग असं जी प्रोसेस असते ती लेंदी होत जाते. त्यामुळे पुढच्या टर्मला मला एवढी घाई नाही आहे. डब्बा खोलताच मला रोजमेरीचा जो असा मस्त सुवास आला ना की काय सांगावं तुम्हाला. म्हणजे डोक्याला ते रोजमेरीचं जेव्हा आपण असं तेल लावतो ना हे सगळं, तेव्हा खूप शांत वाटतं डोक्याला. अगदी मसाज झाल्यानंतर पुढचे 5-10 मिनटं अगदी रिलॅक्स फील होतं. मला माहीत नाही तुम्ही बनवलं असेल तर तुम्ही पण हा एक्सपिरियन्स घेणार. तर मी काय केलं, त्यातून सगळं ऑइल जे आहे ते गाळून घेतलं आणि त्यामध्ये अजून थोडे कढीपत्ता जे मी सगळं यामध्ये ॲड केलं होतं, जास्वंदाचं फूल वगैरे आणि आपलं जे मेथी दाणे वगैरे असतात, कलोंजी असते, सगळं मी त्यामध्ये टाकलं. रोजमेरी पण पुन्हा ॲड केली आणि आधीचं जे होतं ना त्यामध्ये मी तसंच राहू दिलं त्याला. आणि आता याच्यामध्येच जे आहे ना कोकोनट ऑइल जे आहे मी ॲड करून घेईल. म्हणजे काय होईल की जे जुनं आहे ना त्यात पण अजून काही ना काही त्याचा थोडा अर्क असतोच आणि स्मेल असतो रोजमेरीचा. सो पुढचं ऑइल अजून छान बनावं यासाठी मी ते काही थ्रो करत नाही. आणि जेव्हा नेक्स्ट टाईम मी आता बनवेल ना तेव्हा हे सगळं मी टाकून देईल. तेव्हा नवीन सगळं घेईल, बर्नी वगैरे सगळं वॉश करून, कारण की तेल थोडं जुनं होत जातं. सो आपल्याला नवीन तेल जे आहे चांगलं असलं पाहिजे. म्हणून पुढच्या वेळेला सगळं टाकून नवीन सामान त्यामध्ये भरेल. आणि जे जुनं माझं तयार झालेलं मस्त तेल होतं जे आपण थोड्या वेळापूर्वी जे आहे गाळून घेतलं, तर तेच मी आता एका बॉटलमध्ये भरून घेते. म्हणजे मला यूज करायला जे आहे ते इझी होऊन जाईल आणि असं माझं घरगुती मस्त हेल्दी जे ऑइल आहे केसांसाठी ते बनवून तयार झालेलं आहे. आज जेवण एवढं शॉर्टकट बनेल ना, खरंच मला वाटलंच नव्हतं. म्हणजे मी पूर्ण प्रिपरेशन करून ठेवलं होतं, की भेंडी वगैरे सगळं वॉश वगैरे करून ठेवलं होतं. भेंडी बनवायची, कढी बनवायची, चपाती बनवायची, हे सगळं ठरलेलं होतं. पण पियाच्या पप्पांचं थोडं म्हणजे तब्येत त्यांची हे झाली आहे. सो त्यांना असं वाटतं, की काहीतरी लाईट खावं. सो ते म्हटले, की डाळ भात बनव म्हणून. आणि मग मी तर खुशच. म्हणजे काय ना, की एवढं सोपं जेवण, ते पण डाळ भात मला आवडतो त्यातल्या त्यात. मग तर मी अजून जोमाने जे आहे डाळ भात बनवायला इथे सुरुवात केली. आणि म्हणजे
तशी इच्छा होतीच, पण अशा कधीतरी जेव्हा आपली इच्छा नसते ना, की आपल्याला जेवण बनवायचं नाही, तेव्हा आपल्याला अपेक्षा असते, की घरच्या लोकांनी सांगावं, की टाक साधी खिचडी बनव, नाहीतर मग खिचडी बनव, डाळ-भात बनव, नाहीतर कढी राईस असतो तसा बनव. म्हणजे जे शॉर्टकट आहे किंवा मग रात्रीच्या जेवणामध्ये बनवू नुसतं पोहेच किंवा मॅगी खाऊन घेऊया, किती छान वाटतं ना तेव्हा. तसं आज माझा मूड होता पूर्ण स्वयंपाक बनवायचा, पण तरीही शॉर्टकट जेवणाचा ऑप्शन मिळाल्यावर मग तर आपण ते म्हणजे स्वीकारण्याशिवाय अगदी म्हणजे आनंदाने आपण स्वीकारतो आणि त्या गोष्टी करायला लागतो. सो इथे मी आता डाळ-भात करते आणि अचानक जो आहे हा बेत जो आहे तो बनला शॉर्टकट जेवणाचा आणि मला असं वाटते की याच्यामुळे मला थोडंसं जे आहे थोडं वेगळ्या गोष्टी करायला वेळ मिळेल. म्हणजे हे कसं आहे झटझट लावून दिलं की आपलं आप होत असतं, चपाती करायचं टेन्शन नाही वगैरे. माझ्या भावना तुम्ही समजू शकता तसं. पण रात्रीची रेसिपी खूप छान बघायला मिळणार आहे तुम्हाला. मी जी आता रेसिपी बनवते ना तर तिला कढी फुनके आमच्याकडे म्हणतात. तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि मग तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटमधून सांगा. कारण जेव्हा मी असं सांगते ना तुम्हाला तुमच्याकडे काय म्हणतात, मला बरेच नवीन-नवीन शब्द जे असतात ते ऐकायला मिळतात आणि छान-छान पण असतात. सो मला पण माहीत असलं पाहिजे म्हणून. तर बघा आता कढी फुनक्यांसाठी मी इथे जे आहेत ना तुरीची डाळ अर्ध वाटी, चण्याची डाळ अर्धा वाटी घ्यायची असते, पण माझ्याकडे चण्याची डाळ नव्हती म्हणून मी डायरेक्ट अखंड चणेच भिजवत घातले होते आणि पाव वाटी त्यामध्ये मुगाची डाळ घेतली होती आणि पाव वाटी जी आपली चवडी असते ना त्याची डाळ घ्यायची असते, पण अगेन माझ्याकडे चवडीची डाळ नव्हती म्हणून मी पाववाटी चवडीच घातली आणि 1 चमचा जे आहे थोडीशी उडदाची डाळ जी होती ती सकाळी मी भिजवत घातली होती आणि आता त्यातलं पूर्ण पाणी जे आहे ते मी काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी कमी पाण्याचा यूज करून जे आहे ना याला बारीक ग्राइंड करून घ्यायचं. अगदी खूपच बारीक पेस्ट नाही बनवायची, थोडं दरदरीत राहिलं तर चालतं. आणि बघा आता इथे आपण स्वयंपाक करायला लागलो की मुलांनी आलंच पाहिजे, म्हणजे सगळं त्यांचं तेव्हाच आठवतं. आणि मी दुपारी स्कूलमधून आल्यानंतरही पियाला 4-4 वेळा सांगत होती की तुझा उद्या पेपर आहे, तुला काही सॉल्व्ह होत नसेल तर मला सांग. नाही आमचं सगळं रिव्हिजन झालं आहे, मला सगळं येतं आहे. आणि बरोबर स्वयंपाक करायला लागली आणि मग तिचं जे आहे इथे किचनमध्ये कुरकुर जी आहे ती सुरू झाली. आपल्याला असं असतं की व्यवस्थित कधीतरी खूप दिवसानंतर रेसिपी बनवतोय, छान फोकस देऊन करूया, आनंदाने करूया, पण मुलं तिथे चुळबुळ केल्याशिवाय होतच नाही त्यांचं. असं आपल्याला सवय आहे ह्या सगळ्या गोष्टींची. सो जेव्हा मी हे डाळ वगैरे सगळं वाटून घेत होती ना त्यामध्येच मी म्हणजे थोडी मिरची टाकून घेतली होती आणि त्यामध्ये लसूण पण घातला, अद्रक पण घातलं आणि असं सगळं वाटून घेतलं. थोडं तुम्ही जिरा पावडर नसेल तर मग वाटून घेताना जिरा पण टाकून घेतलं तर बरं होईल. सो असं सगळं वाटून घेतल्यानंतर यामध्ये मी सगळे मसाले घातलेले आहेत, सुके मसाले. आता मी मिरचीचा यूज केला आहे, हिरवी मिरचीचा, म्हणून मी तिखट सोडून जे काही म्हणजे हळद, जिरं वगैरे पावडर ते सगळं यामध्ये टाकलं. कांदा मस्त बारीक कापून घेतला आणि कोथिंबीर हे सगळं घेतलं. आणि हो, जेव्हा डाळ वाटतो ना तेव्हा त्यामध्ये तुम्ही थोडेसे कढीपत्ते पण घाला, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो मस्त. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. थोडासा सोडा घातला आहे किंवा तुम्ही इनो पण टाकू शकतात. आता ही जी जाडी आहे ना लास्ट टाईम मी एक वेळा यूज केली होती, म्हणजे मला कॉर्न जेव्हा वाफवून घ्यायचे होते तेव्हा, आणि आता सेकंड टाईम यूज करते आणि विचार करत होती की कशात ठेवू की हे सगळे माझे जे फुनके आहेत ते जास्तीत जास्त बसतील. या कढईतच ठेवण्याचा मी प्लॅन केला की असं कढईत ठेवते आणि त्याच्यावर माझ्याकडे एक म्हणजे काचेचं झाकण आहे, तर ते झाकून देईल, म्हणजे व्यवस्थित फुनके पण बसतील आणि त्यांना हे झाकण पण टच होणार नाही आणि व्यवस्थित वाफवले जातील. तुमच्याकडे जे आपलं इडलीचं पात्र असतं ना तुम्ही त्यामध्ये पण हे बनवून घेऊ शकता, जर तुमच्याकडे अशी जाडी नसेल, किंवा मग आपली गाळणी वगैरे असते ना त्याच्यात पण तुम्ही ठेवू शकतात, ज्याला बारीक बारीक होल असतात त्यामध्येही ठेवू शकतात. आणि मी म्हटलं चला याच्यात ट्राय करूया आणि ही खरंच मल्टीटास्किंग जाडी आहे बरं का, म्हणजे मला तर खूपच आवडली. आणि आता सध्या माझ्याकडे फ्रूट्स वगैरे ठेवण्यासाठी नाही म्हणून मी फ्रूट्स पण हिच्यातच ठेवते. सो बऱ्याच गोष्टी आपण हिच्यामध्ये करून घेऊ शकतो डेकोरेटिव्ह, म्हणजे असं त्या पर्पजने पण आपण हिला यूज करून घेऊ शकतो. थोडं तेल लावून घेते कारण हे मिश्रण त्याला थोडंसं चिकटणारच, म्हणून थोडं तेल लावून घेतलं. आता कढईमध्ये पाणी टाकते वाफवून घ्यायचं आहे म्हणून, आणि ही जाडी यामध्ये ठेवली. आता हे जे फुनके आहेत ना तुम्ही तुमच्या पद्धतीने हवा तसा शेप जो आहे याला देऊ शकतात. म्हणजे असं मूठमध्ये घ्यायचं असतं आणि मुठात असे थोडे दाबून ठेवायचे असतात. पण जर थोडं मिश्रण थोडंसं पातळ झालं ना तर मग थोडासा प्रॉब्लेम येतो त्याला ठेवण्यासाठी. त्यामुळे जेव्हा आपण डाळ जेव्हा ग्राइंड करून घेतो ना तेव्हा तुम्ही कमीत कमी पाण्याचा यूज करा, जेणेकरून तुमच्या असं मुठात जे येऊन आहे ना हे व्यवस्थित बसेल. मी पण खूप दिवसापासून ही रेसिपी ट्राय केलेली नव्हती आणि म्हणजे आमच्या घरामध्ये पियाला पण आवडते, मला पण आवडते. तसं ती विसरली आहे की आपण लास्ट टाईम कधी खाल्लं होतं, अशी इतकी जुनी रेसिपी झाली आहे ही. आणि आमच्याकडे होळीला वगैरे पण बनवली जाते ही कढी फुनके. सो बघा मी थोडं माझं जम्बलिंग होत होतं की ओके असंच ठेवतात का, कसं ठेवू मी याला, जेणेकरून हे थोडं बारीक पण पाहिजे जेणेकरून लवकर हे शिजेल. आणि अशा पद्धतीने मग 1-2 ठेवले की आपल्याला थोडीशी प्रॅक्टिस मग होऊन जाते.
पण खरं सांगते रेसिपी खूप मस्त आहे, खूप हेल्दी पण आहे महत्त्वाची म्हणजे आणि मुलांना पण खाण्यासाठी हेल्दी आहे की सगळ्या डाळी यामध्ये आहेत, सोबत कढी पण असते. सो एक रात्रीचं असं वेगळं काहीतरी जेवण बनवायला खूप छान आहे. आता मी वेगवेगळ्या पद्धतीने ठेवण्याचा इथे प्रयत्न करते जेणेकरून हे जास्तीत जास्त यामध्ये बसावेत आणि चला आता पटपट मी हे सगळे ठेवून घेते. मस्त झाकण ठेवायचं आणि पुढचे म्हणजे कमीत कमी 15 मिनिटं तरी लागतातच आणि फुल गॅस असला तर 15 मिनिटं कमीत कमी लागतात. तुम्ही मीडियमवर ठेवलं तर 20-22 मिनिटापर्यंत जाऊ शकतं. तोवर शिजतं आणि आता जोवर हे शिजतंय ना, तोवर जे आहे आपण कढी बनवून घेऊया. आता कढीची रेसिपी काही एवढी विशेष नाही आहे. बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. फक्त ही कढी बनवताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं की थोडीशी आंबट बनली पाहिजे. आता दही तुमचं आंबट नसेल तर त्यामध्ये तुम्ही जे लिंबूसत्व असतं, सिट्रिक ॲसिड आपण ज्याला म्हणतो, त्याचे पण 4-5 दाणे तुम्ही टाकून घेऊ शकतात. म्हणजे कढी तुमची थोडी आंबट होईल आणि थोडी एक मिरची जास्त टाकायची म्हणजे थोडी तिखट पण बनते आणि मग दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. आणि पिया इथे पुन्हा आली आहे. तिचं चाललंय की तू काय बनवलंय, कसं बनवलंय, मला दाखव म्हणून. आणि काहीतरी नवीन खूप दिवसानंतर आपण बनवलं तर आपल्याला एक्साइटमेंट असते, तशी मुलांनाही असते. आणि मग तिला किचनवर बसून जे आहे सगळी पुढची रेसिपी बघायची होती. मी आधी म्हणजे तिला बसवायची जेव्हा ओपन किचन होता, मग त्या वरच्या काउंटरवर जाऊन ती बसून घ्यायची. तिथून तिला सगळं दिसायचं आणि किचन म्हणजे गॅसपासून थोडी लांब राहायची ती. पण आता जेव्हापासून क्लोज झालं आहे असं किचन, मग मी तिला नाही बसवत वर, कारण की गॅप खूप कमी असतो गॅस आणि तिच्यामध्ये. सो मी बंदच केलं आणि आता हळूहळू करून बंदच होईल ते. चला असो, ती गेली इथून. जसं मी तडका मारायला सुरुवात केली, तिला माहिती आहे मिरची टाकली मम्माने की मी त्याची सीड जी असते ती उडते जरा इकडे तिकडे आणि मग धावली लगेच ती पुढच्या रूममध्ये. तर मी आता इथे जी माझी कढी होती ती पण छान इथे माझी बनवून झालेली आहे आणि मस्त जवळजवळ रेसिपी जी आहे इथे बनवून तयार होत आहे माझी. मला असं वाटतंय मला जरा असं रेसिपी शेअर करताना म्हणजे तुमच्यासोबत सांगताना मस्त मस्त बोलण्याची जरा जास्तच सवय झाली आहे. पण मला असं वाटतं की जितकं आपण छान प्रेझेंट म्हणजे असं छान सांगतो ना लोकांना, तेवढं इंटरेस्ट पण येतो आणि मग तुम्ही बनवाल पण की अरे वा छान छान म्हणते तर छान छान लागणार, चला आपण ट्राय करूया. चला असो, ट्राय करा पण तुम्ही नक्की. आणि आता हे जे माझे फुंडके होते ना ते पण बनून तयार झालेले आहेत. थोडे जेव्हा गरम असतात ना, थोडं वाटतं आपल्याला की हे शिजले नाही, पण थोडे गार व्हायला लागले ना की मग ते आपोआप थोडे हार्ड व्हायला लागतात. सो चला आता सगळं प्लेटमध्ये मस्त सर्व करते, तुम्ही रेसिपी बघा. काय बनले होते, कायच सांगू मी तुम्हाला. म्हणजे ती ही जाडी जर थोडी मोठी राहिली असती ना, तर अजून 2-4 बनवले असते आणि सगळे खाऊन टाकले असते. अजून 2 ते 3 बनतील ना, एवढं थोडं बॅटर माझं उरलं होतं, पण मी ठेवून दिलं. कारण रात्रीला एवढं जास्त पण नको. आपल्याला काय म्हणजे असं वाटतं आपल्याला छान बनलं की खात राहावं आणि कुठलीही चांगली गोष्ट बनली ना, की मग ती कमीच पडते. ती म्हणजे व्यवस्थित असली ना, तरी पण ती कमी पडते. चला असो, मस्त बनले होते आणि आता पूर्ण किचन आवरून घेतला. आणि हा जाडीचा तसं तर मी तुम्हाला आधी पण म्हटली होती की चांगलीच आहे असं, जेव्हा मी याचा पूर्ण हॉल मिशोचा हॉल केला होता तेव्हा. पण आता पण सांगते की खरंच खूप छान आहे इन बजेट. कारण त्या जाड्या म्हणजे ती गाळणी वगैरे जी आपण घेतो ना, ती खूप कॉस्टली पण जाते आणि ती म्हणजे मल्टीपर्पज तुम्ही यूज नाही करू शकत. साईज तुम्हाला तशीच घ्यावी लागेल. म्हणजे तुम्हाला ज्याच्यामध्ये ठेवायचं आहे ते पात्र तुम्हाला मोठं घ्यावं लागेल. तसं याचं म्हणजे काम नाही आहे. तुम्ही छोटं मोठं ज्यामध्ये मिळालं तसं याचा शेप छोटा मोठा होऊन जातो आणि क्लिनिंगला पण काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे. आता जसं मी फुनके पण ठेवले ना, त्याचं सगळं रिमूव्ह होऊन जातात. जे त्याचे स्टँड म्हणजे पाय वगैरे आहेत ते पण निघून जातात आणि इझिली तुम्ही ब्रशने वगैरे क्लीन करून घेऊ शकतात. सो छान आहे. मी आज पण तुम्हाला परत लिंक देते, पाहिजे असेल तर तुम्ही मागवून घेऊ शकतात. आता पूर्ण माझा छान किचन क्लीन झाला होता आणि आता उद्याची तयारी. आणि असं कधी होत नाही आजचं जेवण झालं तर आणि स्वयंपाक म्हणजे पूर्ण किचन आवरलं गेलं, आपलं काम संपलं, असं कधी होत नाही. परत उद्याची तयारी करावी लागते आणि मी इथे बसली होती. सो मागच्या वेळेला जेव्हा ही आमच्याकडे हिला तांदूळची भाजी म्हणतात, तांदोयाची भाजी असं म्हणतात. तर त्याच्यानंतर मी जेव्हा विचारलं होतं की तुमच्याकडे काय म्हणतात, तांदूळजा म्हणतात, चवळी म्हणतात आणि अशा बऱ्याच अजून वेगवेगळे नावं मला जे होते ना ते ऐकायला मिळाले होते. जे मी जर यूट्यूब कधी केलं नसतं तर मला माहीत पण पडलं नसतं की या भाजीला इतके वेगवेगळे नावं आहेत म्हणून वेगवेगळ्या भागामध्ये. चला असो, असा काहीतरी माझा यूट्यूबने फायदा तो आहे, तो होत आहे. आणि आता भाजी निवडता मस्त पियाला इथे जरा शिकवते, एक्झाम चालली आहे तिची आणि थोडा टाईम पण मस्त क्वालिटी टाईम स्पेंड करतो आम्ही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.